जिवंत झालेल्या येशूचा गौरव आपल्याला करायचा आहे. आणि शैतान हेच काम जगामध्ये करत आहे की येशू जिवंत झाला नाही हे दाखवण्याचा तो प्रयत्न करत आहे. म्हणा हालेलुया. कोण? शैतान. जसं तो महाराज ते सेनाला माहित आहे ते काय म्हणला, तो ठग जिवंत झालाय, तो म्हणला होता तिसऱ्या दिवशी जिवंत होणार आहे, आपण काय करू, एक दगड लावू. तसं आपल्याला आपल्याच गोष्टीत आपले नातेवाईक दगडासारखे होतील, आपलेच घरचेच आपल्याला कुठल्या बी द्वारे आपल्या समोर एक दगड येणार, मना दगड येणार आणि आपल्याला बाहेरच येऊ देणार नाही. किती बी प्रभूमध्ये वाढण्याचा प्रयत्न करतोय, किती बी आपण देवामध्ये राज्य वाढवण्याचा प्रयत्न करतोय, तर तो राजा काय करणार, दगड लावण्याचा प्रयत्न करणार आणि आपल्याला देवाचा गौरव करू देणार नाही. आरोग्य बी भेटलंय तरी देवाचा गौरव करू देणार नाही, आपले काम बी झालेत तरी देवाचा गौरव करू देणार नाही. कारण त्याचा अर्थ येशू जिवंत झाला नाही हे तुमच्या वागण्याच्या द्वारे, व्यवहाराच्या द्वारे तुम्ही दाखवून देताय की आमचा येशू जिवंत झाला नाही, आमचा येशू अजून कब्रामध्येच आहे. म्हणा हाला. मग कसला येशू तुम्ही दाखवणार? मेलाय तर आपल्यासाठी, जगातले बी लोक मरतात पण ते उठत नाहीत, पण आपला येशू मेला पण आणि जिवंत पण झाला आणि युगानुयुग आपल्यासाठी प्रार्थना करणारा जिवंत परमेश्वर आहे. म्हणून घाबरायचं नाही. मग तुम्ही आता तुमचं काम करायला चालू नका की मी माझा येशूचा गौरव माझ्या जिवंतपणातून, बोलण्यातून दाखवून देणार की माझा घमंडी